साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासमोर मंगनाळी तालुका खंदार इथे मी उपस्थित आहे। इथं एक अनुचित प्रकार झालेला आहे 3 तारखेला। त्याच्या संरक्षणात त्यांची हिंमत वाढवण्यासाठी राजू गायकवाड आणि उद्धव विठ्ठलराव दूधकावडे हे तक्रार करते आहेत अट्रॉसिटीचे। डॉक्टर नितीनराव संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे आज मी तालुका अध्यक्ष कंधार या पदी राजू गायकवाड यांची नियुक्ती करत आहे। असे पत्र त्यांना मी सोपवलेले आहे ऑलरेडी। दिनांक 3/3/2025 रोजी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे कंधार पोलीस स्टेशनमध्ये। मुख्य तक्रारदार आहेत उद्धवराव राजू गायकवाड। तक्रार दाखल झाल्याच्या नंतर ह्या गावामध्ये अमानुष आणि क्रूरतेचा कळस गाठलेला आहे। त्यांना त्रास होत आहे, त्यांच्या तक्रारदारांना, त्यांच्या विटनेसला, त्यांच्या गवाईदारांना धमक्या दिल्या जात आहेत। जीवे मारू, सोडणार नाही, बघून घेऊ, शेती तुम्ही कशी करता, पेरण्या कशा करता, तुमचे लेकरं बाळ शाळेला येतात कसे, जातात कसे, असे नाना प्रकारचे धमक्या ह्या मंगनाळी गावामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना देत आहेत हे लोक। काय प्रकार आहे? मला प्रश्न पडतो, काय भारत स्वतंत्र आहे का? महात्मा गांधीजींनी भारत स्वतंत्र लढा अंग्रेजापासून मुक्त केलं भारताला, आणि हे सोगुही गुंड अशा आमच्या गोरगरीब समाजाला त्रास देतात। अमानुष प्रकार आहे। महाराष्ट्रामध्ये संत प्रोग्रामी महाराष्ट्रामध्ये हा प्रकार घडत आहे। काय मुख्य मागणी आहे हा आरोपींना सक्त कारवाई करावी, जेणेकरून ह्याच्यानंतर हा प्रकार कोणी करू नये, हा आमची मूळ मागणी आहे। आता मी इथं बाईट देत असताना आजूबाजूला हा एक आरोपी आता मोटरसायकलवर गेला मला बघत। मी IG साहेब शहाजी उमाप साहेब यांना भेटून आलो। असेल तर त्यांनी आमच्यावर हमला करा, बघू काय होतं ते। पोलीस माझ्या मार्गावर आहेत कंधारचे लोह्याचे। तर कुठे जाणार तुम्ही? कंधार पोलीस स्टेशनला PI जाधव साहेबांची प्रमुख भेट घेणार आहे मी। महाशिवरात्रीला ह्या गावामध्ये एक भव्य जत्रा भरती, त्या जत्रेमध्ये पैशाच्या उलाढालीचे हा भानगड आहे। आमच्या कार्यकर्त्यांनी साधा आवाज केला, योग्य मागणी केली म्हणून त्याला ही शिक्षा देण्याचं योग्य नाही। स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये हे चालणार नाही। अट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचं पालन कायदा करणार आहे, कायद्याचं काम कायदा करणार आहे। परंतु कोण्याही नेत्याने आमदार राहो, खासदार राहो, मंत्री राहो, अगर ह्या गुन्हेगारांच्या पाठी उभारशी राहिले तर तुमचे ह्याला गंभीर परिणाम जनतेमुळे भोगावे लागतील। जय भीम, जय महाराष्ट्र।